नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला काही अशा ट्रिक सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही स्क्वेअर्स आणि कॉन्सिक्युटिव्ह नंबरचे मल्टिप्लिकेशन सेकंदात करू शकता. ठीक आहे, तर चला. सपोज करा तुमच्याकडे नंबर आहे 14 × 16 हे करायचे तुम्हाला. आता हे नंबर जर तुम्ही नीट पाहिले तर याच्यामध्ये एकचा गॅप आहे, म्हणजे तो नंबर कोणता आहे? 15. ठीक आहे, एकचा गॅप आहे, तो नंबर 15 आहे. ठीक आहे, याचा स्क्वेअर करायचा, मायनस काय करायचं? 1. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी याचा स्क्वेअर करायचा, -1 करायचं. 15चा स्क्वेअर काय असतो? 225 -1 करायचं. 225 मधून एक गेले, आन्सर किती आला? 224. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करू शकता. नेक्स्ट, सपोज करा जर इथं नंबर असेल 19 × 21. ठीक आहे, तर या दोघांमध्ये नंबर कोणता आहे? 20. 20चा स्क्वेअर करा, -1 करा. 20चा स्क्वेअर किती येतो? 400. 400 -1 किती? 399. नेक्स्ट नंबर बघा, सपोज तुम्हाला 89 × काय करायचे? 91 करायचे. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये नंबर कोणता येतो? 90 येतो. 90चा स्क्वेअर करा, -1 करा. 9चा स्क्वेअर असतो 81 आणि स्क्वेअर आहे म्हणून 2 0 लिहिले, तर 90चा स्क्वेअर आहे 8100. -1 करायचं, मग आन्सर किती देणार? 8099. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर किंवा ऑड नंबरचा मल्टिप्लिकेशन इझिली करू शकता. नेक्स्ट ट्रिकमध्ये आपण अशा नंबरचा स्क्वेअर करायचं शिकणार आहोत जे की त्यांच्या शेवटी आहे ना, युनिट प्लेसला काय असतो? 5 हा डिजिट असतो. ठीक आहे, तर 5चा स्क्वेअर करायचा आहे, तर 5चा स्क्वेअर 25. 2च्या नंतर कोणता नंबर येतो? तर 3 येतो, तर 2 3 किती होणार? 6. मग इथं 6 घ्यायचं असं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सपोज करा तुमच्याकडे नंबर आहे 45. 45चा स्क्वेअर कसा करणार? 5चा स्क्वेअर 25. 4 नंतर कोणता नंबर येतो? 5. 4 5 किती? 20. इथं 20 लिहून घ्या. 2025 तुमचा आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही असे नंबर ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे त्यांचा स्क्वेअर करू शकता इझिली. काय हार्ड आहे का? नाही. तुम्ही डायरेक्ट नंबर बघितला, सपोज करा नंबर दिसतोय तुम्हाला काय? 65. 6च्या नंतर कोणता नंबर येतो? 7. 6 7 42. 4 2 आणि 2 इथं 5चा स्क्वेअर 25. तर डायरेक्ट आन्सर येतं विदाऊट काही कॅल्क्युलेशन करता. ठीक आहे, आता मी तुम्हाला कोणत्याही नंबरचा स्क्वेअर कसं करायचं ते सांगतो. तर बघा, सपोज करा तुमच्याकडे नंबर आहे 42. 42चा स्क्वेअर, तर 2चा स्क्वेअर काय असतो? इथं 04. ठीक आहे, मी 04 लिहून घेतला. मी फक्त 4 नाही लिहिणार, 04 लिहिणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 4चा स्क्वेअर 16. आता बघा, एवढं झाल्यावर काय करायचं? 4 × 2 किती? 8. 8 × 2 किती? 16. तर 16 इथं लिहायचं एक डिजिट सोडून. ठीक आहे, तर यांची ॲडिशन करा. 4 ॲज इट इज, 0 + 6 6, त्याच्यानंतर 6 + 1 7 आणि 1 ॲज इट. हे आन्सर आहे तुमच्या 42च्या स्क्वेअरचं. ठीक आहे, नेक्स्ट नंबर बघा, आता सपोज करा 56चा तुम्हाला काय करायचं? स्क्वेअर करायचं. ठीक आहे, 6चा स्क्वेअर काय? 36. 5चा स्क्वेअर काय? 25. 5 6 30. 32 60. तर इथं 60ला एक डिजिट सोडून. ठीक आहे, तर 6 ॲज इट इज आला इथं. आता बघा, 3 + 0 3. 5 + 6 11. 1 इथं, 1 इथं. त्याच्यानंतर 2 + 1 3. हे तुमचं आन्सर आलं.